हॅलो. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू हा आमच्या समालोचन कक्षामध्ये असणे गरजेचे आहे. कृपया 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे, आपल्या ठेवायचा आहे ते आमच्या समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे. माथुर संघाचे खंदे समर्थक लाडू यांच्या हस्ते शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आडेली संघाचा सामनावीर मंदार याचा हॅलो. धन्यवाद प्रशांत शिरोडकर. सुंदर असा सामना या शेवटच्या क्षणापर्यंत रंगला, परंतु SRP आडली क्रिकेट संघ तळवडे सारख्या मातब्बर संघावर मात करतोय आणि सुंदर या स्पर्धेची मात्र विजयी सलामी दिली गेली ती SRP आडोली क्रिकेट संघाकडनं. दोन्ही संघांना विनंती असेल, आसोली आणि धारेश्वर घोडगे दोडामार्ग क्रिकेट संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 25 मिनिटमध्ये ही पहिले डाव संपला पाहिजे. पंच आपल्याला विनंती असेल 25 मिनिटात पहिली इनिंग संपायला पाहिजे अशी या आयोजकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. धारेश्वर घोडगे दोडामार्ग क्रिकेट संघ 12वा अतिरिक्त खेळाडू पोहोचतोय. फ्रेंडशिप आसोली क्रिकेट संघ 12वा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. गोलंदाज पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सुजय मांजरेकर गेंदबाजी करते हुए निधि कोटे का पहला और लेके टीम की ओर से महत्वपूर्ण पहला अनिवार्य पावर प्ले का और गेंद बल्लेबाजी करने के लिए यहाँ पर बल्लेबाज अमल और हॅलो. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी कैलासवासी देवराव वीर परबचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे सदस्य अभय अविनाश परब आणि अमित अविनाश परब यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो व त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. पंचांनी सामना सुरू करावा. धन्यवाद. हेलो. अंपायर का इशारा वाइड बॉल का आता हुआ इस मंच के ऊपर हमारे मान्यवर कक्ष में अभय जी परब उनके साथ अमित परब आपका स्वागत इस टूर्नामेंट के दरमियान. गेंदबाज सुजय मांजरेकर शॉर्ट गेंद थे फुल करने की कोशिश लेकिन पूरी तरह से चूके और गेंद विकेट कीपर के गिलास्तान यहाँ पर पंकज कांबळे के हाथ. उसके बाद मंच के ऊपर हमारे मान्यवर कक्ष में प्रशांत परब का आगमन होता हुआ. प्रशांत जी परब आपका इस टूर्नामेंट की देवराव चषक 2024 के माध्यम से आपका हार्दिक हार्दिक स्वागत. उसके बाद गोविंद परब का भी आगमन होता हो. गोविंद परब आपका भी स्वागत. देवदास परब आपल्याला विनंती असेल तर या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचे सर्व सन्माननीय आदरणीय अभय अविनाश परब यांचा गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत होत आहे. स्पर्धेचे सर्व देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग गोवा मर्यादित एक गाव एक संघ स्पर्धा आणि तदनंतर दुसरे आपले मान्यवर सन्माननीय अमित परब यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. साहिल परब यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. तदनंतर प्रशांत परब यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. प्रशांत परब यांचं स्वागत केलं जात आहे. सातेरी मातूरचे खेळाडू देवीदास परब यांच्या शुभ हस्ते प्रशांत परब यांचं स्वागत होत आहे. तदनंतर गोविंद परब यांचं स्वागत केलं जाईल. गोविंद परब देवीदास परब यांच्या शुभ हस्ते गोविंद परब यांचं स्वागत केलं जात आहे. स्पर्धेसाठी आज मान्यवरांच्या कक्षेत बसलेले आमच्या या देवराव चषक 2024च्या निमित्तानं कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय अभय अविनाश परब यांचं खूप खूप स्वागत. ले चलते हैं मुकाबले की ओर और टोटल स्कोर वहीं पर रुका. 1 रन स्कोर बोर्ड के ऊपर पहला विकेट चटकाते हुए आसोली क्रिकेट टीम फ्रेंडशिप आसोली विपक्ष क्रिकेट टीम धारेश्वर घोडगे दोडामार्ग.
शॉर्ट गेंद फुल किया स्क्वायर लेग रीजन में, यहाँ पर तुषार परब गेंद को नहीं तो मेरे ख्याल से भूषण धोरी गेंद को गैदर करते 30 यार्ड की सर्कल में। भूषण की बात की जाए पहले मुकाबले में दो बेहतरीन कैचेस लफ्टे, एक तो पहला एक हाथ से जहां से बल्लेबाजी सिद्धेश गाड़ी और उसका दूसरी कैच एक बेहतरीन छलांग लगाई कैच को गैदर करने के लिए वो कृष्णा पाटकर। ये दो कैच आज के दिन के लिए एक बेहतरीन कैच लपे तो भूषण डोरी आपको 30 यार्ड सर्कल में फील्ड थोड़ा सा लेफ्ट हैंड राइट हैंड की जोड़ी मैदान में अब बल्लेबाज सर्वेश और उनका साथ निभाते हुए वैभव दिखाई देते हुए थारेश्वर घोड़के दोडामार्ग की टीम पुलर लेन की डिलीवरी बैकफुट पर जाकर गेंद को पंच किया, सुधीर गेंद को फील्ड करते हैं। पाला अच्छा थ्रो किया था लेकिन थोड़ा सा मिस फील्ड यहाँ पर पंकज कामली का। सुधीर का देखा हौसला कितना बुलंद रहा, जहाँ पे शॉर्ट स्क्वायर लेग में फील्ड कर रहे थे जहां से गेंद को गैदर किया तब तक एक रन आसानी के साथ पूरा किया। लेफ्ट हैंड बल्लेबाज सर्वेश खाता खोला अपना टीम का और टीम का टोटल स्कोर 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर। दर्शक बहुत बन चुके हैं इस टूर्नामेंट के लिए, काफी मुकाबला रोचक होगा जो दो मुकाबले। और फिर डिलीवरी यहाँ पर अब सुजय मंत्री यहाँ पर गेंद अच्छी आउटफील्ड काफी तेज, यहाँ पर प्रसाद नाबर दौड़ चुके थे लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। वाली छोर से अच्छी गेंद यहाँ पर वापसी की सुजय मांद्रेकर, चौका निकला और चौके के साथ गोल्डन स्पॉट के ऊपर गेंद डाली और उनके क्रीज का पूरा इस्तेमाल किया सुजय मांद्रेकर ने। पहले ओवर का लेखा चौका पहला अनिवार्य पावर प्ले का खेल समाप्त हुआ और टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर। ठीक है यांचं आगमन होत आहे देवराव चषक 2024च्या निमित्तानं तुमचं खूप खूप स्वागत। आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। दिलीप तळवडेकर बेहतरीन मुकाबला टूर्नामेंट का आज का तीसरे दिन के 2 मुकाबले आखिरी गेंद तक चले। मंदार तुलस्कर क्या आज मुकाबले हुए, कल के दिन में दाजी नाइक ने धूम मचाया इस मुकाबले में, लगातार 2 यहाँ पर एक मुकाबले में तो मैन ऑफ द मैच लेकिन आखिरी मुकाबले गौरेश कामली मैन ऑफ द मैच बने। ऐसी इस टूर्नामेंट की कहानी कल के दिन के लिए MSRT तुलसा 18 तारीख को जरूर देखेंगे। फुल टॉस गेंद खराब गेंद, सही फायदा उठाया प्रसाद नाबर गेंद के नीचे, अच्छा कैच को गैदर करते हुए लॉलीपॉप जैसा कैच प्रसाद नाबर को। पहली सफलता समीर धुरी और टीम को दूसरी सफलता हासिल करते हुए फ्रेंडशिप आसोली क्रिकेट टीम। समीर धुरी ने अपने लिए विकेट चटका, क्या स्पेल किया सुजय मांद्रेकर का 7 रन का। उसके बाद तब समीर धुरी ने एक गोवा के खिलाड़ी, गोवा में रहने वाले लेकिन आज देखिए अपने गांव के लिए खेलते आज इस पुण्य सिंधुदुर्ग जिले में समीर धुरी का नाम, लेकिन आज युवा खिलाड़ी को छत्रछाया में अपने साथ खेलते हुए स्कोर वहीं पर रुका। 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेटें जल्दी से निकली जहां से धारेश्वर घोड़गे दोडामार्ग क्रिकेट टीम स्कोरिंग काउंटिंग मेरे साथ मंदार तुलस्कर फील्ड देखा तो एक स्क्वायर लेग बॉर्डर, एक डेव मेडिकेट, एक लॉन्ग ऑन, ऐसी सिचुएशन में ऑन साइड में जो फील्ड करते हुए अच्छी गेंद फॉलो थ्रू में अच्छी फील्ड करते हुए देखिए कितना अच्छा फील्ड लगाया है आज। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, पहला मुकाबला कांटे की टक्कर लेकिन मुकाबला हाथ से निकला और सातरी मातोड़ पहले मुकाबले में जीत हासिल और दूसरे मुकाबले जो जीत हासिल करते हुए SRP आडिली क्रिकेट टीम। तीसरा मुकाबला दोनों टीम के बीच चलता हुआ फ्रेंडशिप आसोली विपक्ष क्रिकेट टीम धारेश्वर घोड़गे दोडामार्ग के बीच 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट जल्दी से निकले। पहला विकेट उसके बाद दूसरा समीर धुरी के खाते में चलता हुआ। दोनों बल्लेबाज देखा तो वैभव उनका साथ निभाते रहे। निखिल का
वैभव फिर से एक बार पहले ही सफल हुए थे, खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद मेरे ख्याल से शरीर के ऊपर टकराई। पहले से सफल हुए थे, स्क्वायर लेग रीजन से खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज वैभव, लेकिन नाकामयाब रहे। गेंद डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत, हौसला बुलंद रहेगा, हौसला बढ़ेगा जो समीर धोरी का। राइट टाइम और 2 विकेट दूर वाली चोर से। फुल टॉस गेंद, खराब गेंद, यहाँ पर डीप मिडल क्षेत्र, भूषण डूरी गेंद को फील्ड करते। एक रन आसानी, खराब यहाँ पर फील्ड का मुजाहरा, लेकिन बैक का बच्चा सुजय मांद्रेकर का एक रन आसानी के साथ पूरा किया और 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 2 विकेटों के नुकसान के ऊपर 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। थानेश्वर घोड़गे दोड़मार क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए। स्पर्धेदरम्यान मातोंडगावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते बाळा मडकर यांचं सुद्धा आगमन होत आहे। त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। मी साहिल परब यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। मंच के ऊपर हमारे यहाँ पर देखा तो बाला परब का आगमन होता। बालाजी आपका स्वागत है इस टूर्नामेंट में। आज देखा तो बेहतरीन टूर्नामेंट, तीसरा दिन और तीसरे दिन का तीसरा मुकाबला। शॉर्ट गेंद थी, फुल करने की कोशिश, लेकिन पूरी तरह कुणाल धुरी गेंद को गैदर अप करते 1 रन पूरा किया और 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ कुल मिला के 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर। दो ओवर का लेकर जो का 2 ओवर में 10 रन बने। क्या स्पेल किया यहाँ पर समीर धोनी का। 10 रन, 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा धावपलकर। कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान श्री सात्री मातोंड संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 स्पर्धेचं संकल्पना एक गाव एक संघ अशी स्पर्धा, परंतु सिंधुदुर्ग गोवा अशी स्पर्धा। या स्पर्धेसाठी सर्व ज्यांच्या मनातनं ही संकल्पना होती की आपल्या मातोंड गावात एक मोठी स्पर्धा व्हावी आणि त्याच उद्दिष्टानं आमचे स्पर्धेचे सर्व सन्माननीय अभय अविनाश परब, त्याचबरोबर अमित परब आणि प्रशांत परब तसेच गोविंद परब आणि तदनंतर आपल्या या मातोंड गावचे एक सुंदर नेतृत्व बाळा परब यांचं आगमन होतं। तुमचं खूप खूप स्वागत। गेंदबाज प्रसाद नाबर गेंदबाजी करते हुए। निधि कोटे का पहला ओवर लेके टीम की ओर से तीसरा महत्वपूर्ण, पहले 2 ओवर में 10 रन और तीसरा ओवर लेके और राइट आर्म और विकेट शॉट अप पुल किया यहाँ पर बैकवर्ड शॉट लेग दिशा में, यहाँ पर तुषार परब गेंद को फील्ड करते। पहला रन तेज निकला था। ग्यारह रन स्कोर बोर्ड के ऊपर। वैभव देखा तो फील्ड अच्छी है, आउटफील्ड काफी तेज है। जैसे जैसे समय बीतता जाएगा वैसे यहाँ पर पिच जरूर यहाँ पर मदद मिलेगी। शॉट अप करने, स्वीप करने की कोशिश, पैडल स्वीप किया, तुषार परब गेंद को फील्ड करते, तब तक गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। करते थोड़ा सा यहाँ पर हटाया तुषार परब को, थोड़ा सा इस गेंद को रोकना चाहिए था तुषार परब ने। मेरे ख्याल से इस गेंद के ऊपर एक महत्वपूर्ण रन बचा सकते, लेकिन प्रसाद नंबर दूर वाली छोर से आगे निकले, सफल हुए थे पहले। यहाँ पर गौरव दूरी गेंद के रोकने की कोशिश करेंगे, यहाँ पर कैच नहीं तो मेरे ख्याल से रन बचाए अपने टीम के लिए। जब तक 2 रन असने लिए टीम के लिए धारेश्वर घोड़गे दोड़ोमार क्रिकेट टीम और 2 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ कुल मिला के 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 विकेटें जल्दी से निकली, पहले अमोल, उसके बाद सर्वेश, 2 खिलाड़ी, लेकिन वैभव निखिल और दोनों के बात की जाए तो एक चौका हासिल किया है और तो रनआउट अंपायर का फैसला आता हुआ। रनआउट के रूप में तीसरा विकेट जो वापस लौटता हुआ बल्लेबाज, माफ कीजिए 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। रनआउट के रूप में तीसरा विकेट धारेश्वर घोड़गे दोड़ोमार क्रिकेट टीम। हेलो विशाल अब धीरे धीरे मैदान की ओर चलते। वैभव वापिस आएंगे मेरे ख्याल से। बल्लेबाजी तो देखी तो 3 विकेटें 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। क्या थोड़ी सी पहला स्पेल 2 ओवर स्पेल के अच्छे रहे सुजय मांद्रेकर का और उसके साथ समीर धोरी का, लेकिन तीसरे ओवर में इसी ओवर में चौका निकला जो तुषार परब जरूर कोशिश कर रहे थे गेंद रोकने, लेकिन यहाँ पर गेंद सीमा रेखा। आउटफील्ड काफी तेज है दोपहर के साथ, जैसे जैसे इस आउटफील्ड के पर जहाँ यहाँ पर
कड़ी धूप होगी तो बहुत यहाँ पर तेज गेंद चलती है। बल्ले यहाँ पर क्षेत्ररक्षक को थोड़ी सी मेहनत करनी पड़ेगी। आगे निकले यहाँ पर कवर बाउंड्री की यहाँ पर सुधीर गावड़ा गेंद को दौड़ चुके हैं। पहली बार यहाँ पर गेंद लगभग कवर बाउंड्री की तरफ से गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौके प्रसाद का थोड़ा सा महंगा ओवर साबित होता। अब समीर धुरी भी सोचेंगे क्या हुआ इस ओवर में 2 चौके, अच्छी बल्लेबाजी, रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश यहाँ पर मेरे ख्याल से अंपायर के ऊपर अपील जरूर कर रहे हैं, लेकिन अंपायर के ऊपर कुछ दारोमदार नहीं मिला, यहाँ पर कुछ असर नहीं मिला। खासतौर से अंपायर, दोनों अंपायर वेगुर्ला तालुका से, जहाँ से संदीप किनलेकर और उनका सहायता कृष्णा टेमकर और अभय किनलेकर, ये त्रिमूर्ति इस टूर्नामेंट में अंपायर के रूप में। प्रसाद दाबर लंबा रन अब लेके दूर वाली चोर से फुल टॉस गेंद, हल्के से गेंद को ड्राइव किया, ऑफ ड्राइव किया, जहां से कवर पॉइंट क्षेत्र रक्षक सुजय मांद्रेकर फील्ड करते 1 रन पूरा किया बल्लेबाज ने। 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 3 ओवर के बाद स्कोर आगे निकला, प्रति ओवर 7 रन के औसत से 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तीन ओवर में 21 रन, प्रति ओवर 7 रन के औसत से रन बन चुके हैं। टॉस जीता फ्रेंडशिप आसोली क्रिकेट टीम और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला कप्तान का, लेकिन स्कोर 21 रन के ऊपर रुक चुका है। जहां से इस ओवर में 2 चौके, एक अच्छी बल्लेबाजी पहले निखिल के बारे में बात की जाए तो 2 चौके लग चुके हैं उनकी बल्ले से। और समीर धोरी कोटे की शुरुआत करते हुए रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, जल्दबाजी, मेरे ख्याल से फुलर लेन की डिलीवरी बैकफुट पर जाकर गेंद को पंच करने की कोशिश, लेकिन चूके और गेंद वहां यहाँ पर गैदर करते हुए पंकज कांबळे उसके बाद डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत करते हुए 4थे ओवर की शुरुआत हुई। निधि कोटे का दूसरा और टीम की ओर से 4था ओवर लेके दूर वाली चोर से आगे निकले, पहले शपल, यहाँ पर मौका बन सकता है। अंपायर के ऊपर कुछ असर नहीं मिलता हुआ, लेकिन यहाँ पर 1 रन आसानी के साथ पूरे करते दोनों बल्लेबाज निखिल और उनका साथ निभाते नए बल्लेबाज जो विशाल दिखाई दे रहे स्क्रीन के सामने। 22 रन स्कोर बोर्ड के ऊपर फ्रेंडशिप आसोली क्रिकेट टीम टॉस जीता, गेंदबाजी करने का फैसला लगभग सही बन चुका था पहले 2 ओवर में, लेकिन तीसरा ओवर थोड़ा सा महंगा रह चुका, जो इसी ओवर में 2 चौके निकले प्रसाद बाबर के ओवर में। हल्की गेंद को गान किया, जहां से शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र रक्षक कुणाल धुरी गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया। अच्छी सूझबूझ वाली बल्लेबाजी देखने के लिए मिल रहे धारेश्वर घोड़गे दोडामार क्रिकेट टीम। आज वही भी सोचेंगे, जहां से आज देखे तो थोड़ी सी यहाँ पर हवा का झोंका चल रहा है, जहां से हवा के झोंके में यहाँ पर खेल सकते हैं समीर धुरी का इस ओवर की अगली गेंद लेके। अच्छा ड्राइव यहाँ पर फाइन लेग रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। स्कोरबोर्ड के ऊपर इसी गेंद के ऊपर चौवा, उसके बाद देखे तो दूसरे ओवर में 2 चौके। इसी ओवर में शुरुआत तो अच्छी बन चुकी थी, लेकिन आखिर तक अपना यहाँ पर एक बेहतरीन चौका निकलता हुआ आगे निकले, पहले गेंद ऊपर यहाँ पर खड़ी हो चुके होम गेंद गौरेश धुरी गेंद के नीचे, गेंद यहाँ पर लोहा पर छूटते हुए, लेकिन गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया, रन आउट का मौका, लेकिन दोनों बल्लेबाज पॉपी क्रीज में सुरक्षित पहुंचे। तो बल्लेबाज देखा तो धारेश्वर घोड़गे दोडामार क्रिकेट टीम बल्लेबाजी देखे तो निखिल और उनका साथ निभाते हुए विशाल, ये दोनों बल्लेबाज। निखिल तो बात की तो 3 चौके निखिल के बल्ले से निकल चुके हैं, निखिल को साथ निभाना चाहिए। आखिरी गेंद अभी तक बाकी है, अंपायर आखिरी गेंद अभी तक बाकी है।
आखिरी गेंद अभी तक बाकी, पहले गेंद के ऊपर डॉट गेंद, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर सिंगल निकला, चौथी गेंद के ऊपर चौवा और पांचवी गेंद के ऊपर डबल रन, यानी कि 5 गेंदें और आखिरी गेंद अभी तक बाकी रहेगी समीर धुरी की कोटे की। चौथे ओवर की आखिरी गेंद लेके स्कोर 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अच्छी गेंद, हल्की आंसू गेंद को सम्मान दिया, ढीले आंसू गेंद को खेला, फॉलो थ्रू में फेल करते समीर धुरी, तब तक आसानी के साथ 1 रन पूरा किया, यानी कि 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 4 ओवर के समाप्ति के बाद 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। डीजे हॅलो. स्पर्धेदरम्यान मातोंडगावचे सामाजिक कार्यकर्ते, मातोंडगावचे सुपुत्र सन्माननीय श्री सुभाष परब टेमकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो, विनंती करतो व्यासपीठावर विराजमान होण्याची. देवदास परब यांना विनंती करतो की त्यांचं फुलापुष्प देऊन आज या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तीन और 4 ओवर में 30 रन बन चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर। आखिरी ओवर लेके तुषार परब दिखाई दे रहे स्क्रीन के सामने। फ्रेंडशिप आसोली क्रिकेट टीम टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला। 4 ओवर में 30 रन और समीर धुरी का लेखा जोखा देखा तो पहले ओवर से यहाँ पर चौथे ओवर तक अच्छी गेंदबाजी किया, क्या स्पेल किया यहाँ पर, और गेंदबाज तुषार परब दिखाई देते सामने। कोटे की शुरुआत आखिरी ओवर टीम की बात की जाए तो 4 ओवर में 30 रन बन चुके धारेश्वर घोड़गे दौड़मार क्रिकेट टीम। और बल्लेबाजी निखिल की बल्लेबाजी देखिए, फुल टॉस गेंद, खराब गेंद, शुरुआत तो खराब बन चुके। प्रसाद गेंद को फेल करता है, मिड विकेट रीजन से पहला रन तेज निकला, लेकिन उसके बाद दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाज ने। सभी दर्शकों का कमेंट्री बॉक्स के मेरे साथ प्रशांत शिरोडकर, ऋतुराज खाजनेकर, स्कोरिंग कमेटी मंदार दुलस्कर और मैं नाना परप्पा आसोली से सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। दर्शक बहुत बन चुके, आज का तीसरा दिन, हवा जरूर चल रही है मैदान के ऊपर। और बल्लेबाज निखिल की बात की तो 3 चौके जरूर लग चुके हैं। निखिल के बारे में बल्लेबाजी तो बेहतरीन हुई, लेकिन जो बाकी के बल्लेबाज थे उनको साथ निभाना चाहिए था, लेकिन एक अच्छा बल्लेबाज है विशाल ने अच्छी साथ निभाया उनका, निखिल बल्लेबाज का। फुलर लेन की डिलीवरी यहाँ पर कोच के निकला, कवर बाउंड्री की तरफ से गेंद चल रही है, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए चौका निकलता हुआ और चौके के साथ रन स्कोर बोर्ड के ऊपर। 4 ओवर तक 30 रन, इसी गेंद के ऊपर चौवा, यानी कि मंदार जी तुलस्कर देखा तो तीसरे ओवर के बाद देखा तो तीसरे ओवर में 2 चौवे, चौथे ओवर में 1 चौका और आखिरी ओवर में दूसरी गेंद के ऊपर चौका, यानी कि 6 रन खर्च किए हैं जो अभी तक 2 गेंदों के बाद। आखिरी 4 गेंदों का खेल बाकी है, तो मेरे ख्याल से बल्लेबाजी निखिल के क्या बल्लेबाजी रही है। अच्छी गेंद ऑफ साइड के बाहर यहाँ पर गेंद को पेश किया था, लेकिन यहाँ पर भाग्यशाली रहे, बल्ले का अंदरूनी किनार नहीं लगा, गेंद विकेट कीपर पंकज कामली के हाथ पहुंचते हुए। निखिल की बात की जाए तो अच्छी बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी निखिल की रही है। 4 चौके, एक अच्छा नजाकत भरा स्ट्रोक निकला कवर बाउंड्री की तरफ से। स्विप, पैडल स्विप करने की कोशिश, वापसी की बल्ला, यहाँ पर मेरे ख्याल से जोरदार अपील यहाँ पर करते हुए अंपायर ने उंगली उठाई, खास तौर से विकेट चटकाया निखिल का, जो निखिल अपने लिए खतरे की गहरे बन सकता था, लेकिन निखिल का विकेट चटकाया। विकेट नंबर 14, निखिल वाकफिस दगौड़ में। छब्बीस रन बनाए, जोरदार तालियां मेरे ख्याल से हो रही डगआउट से, क्यों नहीं। 26 रन अकेले बल्लेबाज निखिल के, 15 गेंद फेस किया और 26 रन, 4 चौके निकले उनके बल्ले से। अब नए बल्लेबाज रामा दिखाई देते स्क्रीन के सामने।
पुरल रेन की ओर फिर डिलीवरी गेंद को खेला यहाँ पर कवर से शतरक्षक सुधीर गौड़ा गेंद को फेल करते हैं। पहला रन तेज निकला, उसके बाद दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते दोनों बल्लेबाज। 2 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ धारेश्वर घोड़गे डोडमार क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए स्कोर 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल जारी रहेगा, आखिरी गेंद का अभी तक खेल बचा है और तुषार परब आगे निकले, पहले ही सफल हुए थे मन में डीप लॉन्ग ऑफ डिस्टेंस से गौरेश गेंद को फेल करते हैं। खराब थ्रो यहाँ पर, लेकिन दूसरा रन भी पूरा किया और 2 रन के साथ कुल मिला के स्कोर देखा तो मेरे ख्याल से अंपायर जी भैया पर मंदार तुला और रनआउट के रूप में विकेट मिलता हुआ 5वां धारेश्वर घोड़गे डोडामार क्रिकेट टीम स्कोर 5 विकेटों के नुकसान के ऊपर 40 रन और 41 रन मैच जीतने के लिए 30 गेंदे और मैच जीतने के लिए 41 रन की जरूरत होगी फ्रेंडशिप आसोली क्रिकेट टीम के लिए। यहाँ पर मेरे ख्याल से कौन किसके ऊपर हावी होगा, फ्रेंडशिप आसोले इस मैच जीतकर पहली जीत हासिल करेगा या देने ख्याल से धारेश्वर घोड़गे डोडामार क्रिकेट टीम इस मुकाबले की शुरुआत जीत से होगी, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन फिलहाल कमेंट्री बॉक्स में बदलाव होते हुए मेरे साथ जुड़ जाएंगे फिर से एक बार मराठी कमेंटेटर ऋतुराज खाजणेकर। हॅलो, कैलासवासी देवराव हिरेप्रभ विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित व श्रीदेवी सातेरी मातोंड संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 या ठिकाणी महारणसंग्राम सुरू आहे मैदानात। श्रीदेव गिरोबा मैदान या ठिकाणी हे सामने सुरू आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह या ठिकाणी पाहत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। दरम्यान या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक व द्वितीय पारितोषिक आहे रोख रुपये 30,000 व आकर्षक चषक, तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकांसाठी प्रत्येकी रोख रुपये 5,000 व आकर्षक चषक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे। मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि अंतिम सामनावीरची वैयक्तिक पारितोषिके या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। उत्कृष्ट असं या ठिकाणी सामने आतापर्यंत आज 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवशी हे सामने या ठिकाणी संपन्न होत आहेत। आजच्या 3ऱ्या दिवशी श्री सातेरी मातोंड संघ, त्याचप्रमाणे धारेश्वर घोडगे दोडामार्ग, SRP आडेली, श्री तळवडे क्रिकेट संघ आणि आसोली क्रिकेट संघ यांचे या ठिकाणी सामने आज आपल्याला साखळी सामने पाहायला मिळतील। मी विनंती करतो ऋतुराज खाजणेकर यांना की पुढील समालोचनाचा भार त्यांनी स्वीकारावा। धन्यवाद अभय अविनाश परब। या स्पर्धेचे सर्व सन्मान्य अभय अविनाश परब, त्यानंतर सन्मान्य अमित परब, त्यानंतर परशुराम प्रशांत परब, सगळ्यांचं खूप खूप आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून स्वागत करतोय। नक्कीच काही क्षणासाठी ते रजा घेत आहेत, नक्कीच कारण उद्योजक आहेत ते मुंबईत बऱ्याचशा उद्योजकांमध्ये काम करत असतात। तसंच या ठिकाणी एक मोठा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी या मातोंड गावात। नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीकडे शुभेच्छा साहेब। नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्मान्य नाना परब, सन्मान्य प्रशांत शिरोडकर, त्यानंतर नक्कीच स्कोरिंग कार्डवर या ठिकाणी नक्कीच मंदा तुळसकर, त्यानंतर 3 पंचांची मूर्ती या ठिकाणी पाहावयास भेटते। सन्मान्य अभय किन्नेळकर, त्यानंतर संदीप किन्नेळकर, त्यानंतर बाबू टेमकर या ठिकाणी पंचांची भूमिका, त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमाने या ठिकाणी पाहावयास भेटते सुंदर अशी स्पर्धा। सन्मान्य मिलिंद पाटील आणि त्यांचे सहपरिवार या ठिकाणी पाहावयास भेटेल। त्यानंतर एक सुंदर आवाज, आमचा आवाज तुमच्याकडे पोहोचवण्याचं काम जो करतो तोच सन्मान्य मसूरकर डीजे, तुझं पण हार्दिक स्वागत। तसेच तमाम रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत या क्रिकेट स्पर्धेत। नक्कीच सन्मान्य व्यक्तींचं पण या ठिकाणी स्वागत करतोय। त्यानंतर नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत 350 गडे किल्ल्यांचं साम्राज्य ज्यांनी उभं केलं, अवघ्या 50 वर्षाचा कालावधी लाभला त्या तलवारीच्या धारेवर नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यांचा एकदा जयघोष करतोय। नक्कीच म्हणेन निद्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, वाघ नकालने अफजल खानाचा कोतळा काढून गेले, स्वर्गात जाऊन देवाने ज्याला झुकून मुजरा केला, तेच आमचे मर्द मराठे शिवबा होऊन गेले, तेच आमचे मर्द मराठे शिवबा होऊन गेले। जय भवानी, जय शिवराय। नक्कीच सामन्याकडे वळूया। एक महत्त्वाकांक्षी सामना पाहावयास भेटतोय। एकामध्ये नक्कीच बऱ्याचशा लांबून प्रवास करत घोडगे संघ, त्यानंतर नक्कीच त्यांची घाण मात्र या ठिकाणी मातोंड गावाच्या शेजारीत असलेला गाव म्हणजे आसोली संघ। ही 2 बलाढ्य संघात क्रांतिका काय घडते काय बिघडते नक्कीच या दुसऱ्या इनिंग दरम्यान कळेल। तत्पूर्वी या ठिकाणी नक्कीच सांगेन, प्रथमतः
40 धावा जमवतोय आणि 41 धावांचं आव्हान ठेवतोय. नक्कीच पाहावं लागेल कोण कोणावर मातब्बर, कारण दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका. त्यानंतर नक्कीच दुसऱ्या इनिंग दरम्यान काय घटेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी ऋतुराज खाननेकर हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच जाऊया मैदानाच्या आत. परत एकदा 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांचा इशारा पण येतोय सामना चालू होण्याचा. गोलंदाज अमोल या ठिकाणी मैदानात पाहावयास भेटतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. तर दोन्ही फलंदाज सलामीर बॅटर पंकज तुषार एका या ठिकाणी नक्कीच दोन्ही सलामीर बॅटर असतील मैदानाच्या आत. नक्कीच अटॅक इज बेस्ट डिपेंड अटॅक करावा लागेल कारण मोठा सामना आहे. नक्कीच गोलंदाजाकडून अटॅक होतो की फलंदाज या ठिकाणी अटॅक करतो हे नक्की पाहावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी अनिवार्य षटक मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट 7-8 पावलांचा दंडप घेऊन पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न हुकला गेला आहे. त्यानंतर नक्कीच सुंदर अशी गणना या ठिकाणी आमच्या गुणतालिकेत होते. निर्धाव चेंडूची गणना या ठिकाणी पहिल्या चेंडू मागे होते. पहिलं षटक मार्गस्थ. नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक नक्कीच मिडॉन क्षेत्ररक्षक पाहावयास भेटतोय. दुसरा चेंडू मार्गस्थ पाहावयास भेटेल. सज्ज होतोय अमोल गोलंदाज. पुढचा चेंडू सुरेख फटका नक्कीच येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास चाललाय. नक्कीच लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. फटक्याखाली 2 धावा तर लिहिल्या गेल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या धावेची पण तमाम शक्यता पुरी केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जैसे पटरों के बीच ट्रेन दौड़ते हो वैसे विकेट के बीच दौड़ लगाई और 3 रन्स मुकम्मल किए आणि 3 धावांनी धावफलक परावर्तित. धावसंख्येचं पाहावाच भेटतंय. सांघिक श्री गणेशा करणारं प्रथमतः पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. केर राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू सुरेख फटका लॉफ्टेड पडला का जमिनी लगतचा फटका. डीप मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय तोपर्यंत त्याची परती होते आणि तोपर्यंत नक्कीच एका धावेची मोहर दुसऱ्या धावेकडे वळवली आणि 2 धावांनी धावफलक परावर्तित. धावसंख्येचा पाहावयास भेटतंय. टोटली 5 धावा. नक्कीच 41 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत नक्कीच पुढचा चेंडू नक्कीच फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कोणतीही चूक आपल्याकडून होऊ देणार नाही हा मानस दाखवला जातोय. नक्कीच प्रथमतः पहिल्या क्रमांकाचा या ठिकाणी गाडी माघारी येतोय. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच सुंदर अशी धावसंख्या होते पण नक्कीच एक मोठा मासा जाळ्यात फसतोय. धावसंख्या पोहोचली गेली 5 धावा 1 गडी माघारी. पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. यस विकेट टेड विजय. या ठिकाणी तुम्हाला लागू होईल. आदित्य रायचा नवीन फलंदाज. चला जाऊया परत एकदा मैदानाच्या. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा पाहावयास भेटतात गुणतालिकेत. एक मोठा मासा जाळ्यात फसल्यानंतर आता मात्र प्रसाद एक उभरता सितारा या ठिकाणी नक्कीच बऱ्याचसा क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या मेगा स्क्रीनवर या यूट्यूबच्या माध्यमाने जगभरात पाहावयास भेटतंय. नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी सज्ज होतोय. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून गोलंदाज सज्ज होतोय. तर प्रसाद या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी रोड साईड हँडकडून तयार होतोय. नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये विवरेषणा नक्कीच पाहावयास भेटते. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडच्या बाजूस, 4 क्षेत्ररक्षक लेग साईडच्या बाजूस पाहावयास भेटत आहेत. पुढचा चेंडू नक्कीच काही पे निगाह है काही पे निशाणा. यू मिस आय डेफिनेटली हिट. फटका वंचित राहिला गेलाय. त्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी गणना केली जाते. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र उसळी थोडी घेतोय आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी गणना आमच्या स्कोरिंग कार्डवर सन्माननीय मंदार तुरस्कर यांच्या माध्यमाने केली जाते. नक्कीच धावसंख्या स्थिर होते. नक्कीच 5 धावा 1 तेरी तो 1 मेरी अशी चेंडूची गणना. सुरेख चेंडू होता मात्र नक्कीच पंच सांगताय दोन्ही हात समांतर करून वाशी टू काशी सांदा ते बांधा. नक्कीच मातोंड टू नक्कीच प्रवास जातोय. नक्कीच पेंडू रस्सा. नक्कीच अतिरिक्त 1 धावेने सगळी धावफलक परावर्तित. अर्ध्या रनावरती 6 धावसंख्या पाहावयास भेटत आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. थोडासा ब्रह्मास्त्र आपल्या पिटाऱ्यातनं काढलं आणि त्यानंतर ह्या निर्धाव चेंडूची गणना केली जाते आमच्या गुणतालिकेत. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 41 धावावर मजर मारायची आहे. नक्कीच कोण मातब्बर संघ ठरतोय. एका बलाढ्य संघ आसोली संघ तर एक मातब्बर संघ घोडगे संघ. 1 षटक समाप्त 1 केर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस सर डिझाय.
नक्कीच जाऊया परत एकदा मैदानाच्या आत. पुढचा चेंडू मार्गस्थ, दुसरा षटक मार्गस्थ असेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज एंड कडून सर्वेश पाहावयास भेटतोय मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवर नक्कीच सलामीर बॅटर पंकज पाहावयास भेटेल. पहिला चेंडू नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. त्यानंतर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक आणि एका चेंडूची लढाई या ठिकाणी. नक्कीच चेंडू जिंकतोय. नक्कीच पंचांचा इशारा पण अतिरिक्त धावेचा आणि त्यानंतर नक्कीच चौकार म्हणजे टोटली 5 धावा वसूल केल्या जात आहेत आणि 5 धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटत आहे. बराच कालावधीनंतर एक परावर्तित धावसंख्या नक्कीच पाहावयास भेटते. 11 धावा गुणतालिकेत पाहावयास भेटत आहेत. नेल्सन फिगरमध्ये धावसंख्या. नक्कीच अटॅक केला जाऊ शकतो की नाही. नक्कीच अतिरिक्त धावेवर खर्च करणारा चेंडू पाहावयास भेटला. हा चेंडू नक्कीच त्यानंतर बाहेरच्या रूपात 4 धावा भेटल्या. पुढचा चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू ग्लान्स केला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत येतोय. परतीचा प्रवास करतो चेंडूचा. तोपर्यंत एकेरी धावेची मोहर दुसऱ्या धावेकडे लागली गेली आणि 2 धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. नक्कीच 13 धावा. 1 चेंडूचा खेळ समाप्त. एकेर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या अनिवार्य षटकादरम्यान गोलंदाज मात्र सुखरूपरित्या गोलंदाजी करतोय, पण नक्कीच अतिरिक्त धावा कुठेतरी खर्च केला जात आहे. त्याच्या जोरावर या ठिकाणी नक्कीच आसोली संघाला या ठिकाणी मदत पाहावयास भेटते. पुढचा चेंडू नक्कीच मनगटी फटका. एका धावेवर रूपांतरात केलं जातं. एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. टोटली 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 4 बॉल टू गो. 4 चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकादरम्यान 14 धावावर येऊन ठेपतोय. आता मात्र आसोली संघ 41 धावांचा पाठलाग करताना एक मोठा मासा जाळ्यात फसल्यानंतर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव या ठिकाणी पाहावयास भेटतोय. पुढचा चेंडू नक्कीच ग्लान्स केलाय. मनगटी फटका. लेदर बॉर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. एका धावेची मोहर लागली गेली. दुसऱ्या धावेची तमाम शक्यता पुरी केली गेली. सुंदर रनिंगला बिटवीन द विकेट पाहिलं आणि 2 धावेवर समाधान मानलं ते दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावेने धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. गुणतालिका टोटली जमा केला जात आहेत 16 धावा. नक्कीच पाहावं लागेल कितपर्यंत अटॅक केला जाऊ शकतो तो फलंदाज एंडकडून. फलंदाज प्रसाद याचा. पुढचा चेंडू नक्कीच सुरेख फटका. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. झेल पकडण्याचा मानस या ठिकाणी दाखवला जातोय. नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी मैदान सोडून या ठिकाणी भागारी येतोय. दुसरा धक्का या ठिकाणी आसोली संघाला 41 धावाचा पाठलाग करत असताना आता मात्र 16 धावेवर येऊन ठेपतोय. चौथ्या चेंडूची झाली आहे सांगता. नक्कीच जाऊया तत्पूर्वी डीजे मास्टर मसूरकर याच करवी. पहिला चेंडू सुरेख फटका. नक्कीच जमिनीलगतचा फटका. दाना म्हणता चेंडू आणि खेळाडूची शर्यत. चेंडूने प्रवास गाठलाय. चौकाराच्या बाजूस चेंडूचा प्रवास झालाय. सुंदर असा लॉफ्टेड फटका. 4 धावेंची मोहर लागली आणि त्यानंतर सुंदर असा डीजे. नक्कीच सन्मान्य डीजे ऑपरेटर मसूरकर डीजे. नक्कीच 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. स्ट्राईक एंडवर समीर धुरे एक तगडा फलंदाज पाहावयास भेटतोय.
शेवटचा रिव्हर्सिपचा अटॅम्प केला जातोय. सुंदर फटका. परत एकदा म्हणेन 12 देखो, 1000 देखो, ये देखने वाली चीज आहे. सुरेख फटका रिव्हर्सिपच्या मदतीने या ठिकाणी खेळला गेला. त्यानंतर बॅटची हळवार कट आणि त्यानंतर 2 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पण या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावने सांगे एक धावफलकाची गाडी मात्र परावर्तित धाव म्हटल्यावर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना खेळेल का, नक्की हे तर पाहावं लागेल. कारण आसुदी नंतर त्यांचे सहकारी या ठिकाणी पाहावयास भेटतील. सुरेख चेंडू रिव्हर्सिपचा अटॅम्प. नक्कीच हे आत्मघाती फटके म्हणतात म्हटले जातात. नक्कीच लगेच तो आबाद नाही तो बरबाद असे फटके खेळण्याचा मानस दाखवला जातो आणि एका धावीवर समाप्ती होते. टोटली केल्या जात आहेत 32 धावा. 3 षटक समाप्ती एकेर 32 धावा. म्हणजे येणाऱ्या चेंडूवर नक्कीच विजयावर सांगता करायची असेल तर 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. काय घडतंय काय बिघडतंय, कमबॅक करू शकेल का? नक्कीच बऱ्याचशा दूरवरून प्रवास करत घोडगे संघ नक्कीच की मातबर संघ आसोली संघ या ठिकाणी तशीच फलंदाजी साकारतो हे नक्कीच जाणून घेऊया. नक्कीच 2 षटक आणि 9 धावांची आवश्यकता असताना तोपर्यंत जाऊया एक सुंदर आवाजाकडे. सन्मान्य डीजे ऑपरेटर यास करवी. चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन. लॉफ्टेड फटका. 4 धावांची मोहर आणि 4 धावांनी धावफलक परत एकदा परावर्तित धावसंख्येचं गुणतालिकेत जमा केलं जात आहे 36 धावा. आता मात्र 5 धावांची आवश्यकता. नक्कीच एम एस धोनी स्टाईलमध्ये हा सामना पुरा करेल का, नक्कीच येणारी वेळ येणारा का, नक्कीच सांगेल या मैदानाच्या. आता पुढचा चेंडू मार्गस्थ असेल. कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून सज्ज होतोय. गोलंदाज रिव्हर्सिपचा आत्मघाती संबोधले जात आहेत. फटके ते खेळण्याचा मानस दाखवला जातोय. नक्कीच 2 फटके असे बघितले होते, अतिशय यशस्वी आले. त्यानंतर तिसऱ्या फटक्याला या ठिकाणी तसाच फटका खेळण्याचा मानस दाखवला पण अयशस्वी फटका असा संबोधला गेला आमच्या गुणतालिकेत समीर धुरियाचा. त्यानंतर 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. अजून एक षटक बाकी असेलच. आता मात्र नक्कीच आपण शाहरुख खान पोजमध्ये येत आहेत. दोन्ही आज समांतर करून बऱ्याचशा कालावधीनंतर व्यायाम करताना दिसत आहेत. सांगतात वाशी टू काशी चांदा ते बांधा, पंजाब टू हरियाणा असा प्रवास करतोय चेंडू. त्यानंतर 37 धावीवर येऊन ठेपतो. आता मात्र आसुदी संघ 4 धावांची आवश्यकता. परत एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न नक्कीच जातोय. खराब चेंडूवर मोठे फटके, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी समीर धुरी याच्या माध्यमाने पाहावयास भेटतोय. 4 धावांची आवश्यकता. नक्कीच मोठा फटका पाहावयास भेटेल का तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांची नजरा या यूट्यूबच्या माध्यमाने. पुढचा चेंडू सुरेख फटका. परत एकदा रिव्हर्सिपचा अटॅक. मात्र या ठिकाणी नक्कीच सुरेख गोलंदाजी, पोषक अशी गोलंदाजी चालू आहे नक्कीच मैदानाच्या आत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असलेला शेवटच्या षटकात जाऊ शकतो की सामना, की या षटकात संपवण्याचं धाडस दाखवलं जातोय. तो फलंदाज कडून सुरेख ग्लास केला. एका धावीसर रूपांतरित केला. आता एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. 38 धावा, 38 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर प्रोग्रेस. 4th ओव्हर, 1 बॉल टू गो. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकादरम्यान. बाईसचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच लेग बाईसचा इशारा पंचांचा येतोय. त्या माध्यमाने या ठिकाणी एका धावेत सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं 38 धावा पाहावयास भेटत आहेत. सुरेख फटका, लॉफ्टेड फटका, डीप मिड क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू खाली. चेंडूची जोपर्यंत परती करतोय तोपर्यंत एका धावीची मोर आणि नक्कीच शेवटच्या षटकादरम्यान ही मॅच रंगेल. नक्कीच 6 चेंडू आणि विजयावर सांगता करायची आहे 2 धावेंची. काय घडतंय काय बिघडतंय, नक्कीच क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ. नक्कीच जाणून घेऊया पुढच्या षटकादरम्यान. तत्पूर्वी एक सुंदर आवाजाकडे जाऊया डीजे मास्टर यांच्या करवी.
या महत्वाकांक्षी सामन्यात. त्यानंतर नक्कीच हे घाती सरसेनापती अशी हुकूमत रंगवली गेली, तोच असेल मॅन ऑफ द मॅच. थोडीशी विचार करून या ठिकाणी नक्कीच सांगतायत सन्मान्य मंदा तुळसकर साहेब. नक्कीच त्यापूर्वी जाऊया एका सुंदर आवाजाकडे डीजे, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल घडतोय. सन्मान्य नाना परब या ठिकाणी येत आहेत, त्यांना विनंती होते आपण या